नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आपलंच चॅनल मेमरी हब. तर आजचा आपला विषय आहे टेन्स. इंग्रजी संभाषण असो किंवा इंग्रजी लिखाण असो, खूपदा आपण घाबरतो. आपल्याला नक्की वेळेवरती काय लिहायचं, कसं लिहायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं ते कळत नाही. खरं म्हणजे संभाषण किंवा लिहिणं हे सगळं बेतलेलं असतं तर काळावरती. काळ म्हणजेच काय? टेन्स. जर आपल्याला काळ चांगला येत असेल तर आपण खूप छान लिहू शकतो, खूप छान बोलू शकतो आणि समजा येत नसेल तर आपण अडखळतो. आज आपण टेन्स बघणार आहोत एका सोप्या पद्धतीमध्ये आणि संपता संपता तुमचं ते पाठांतरसुद्धा होईल. म्हणजेच काय? एक अभ्यास तो अभ्यास आणि तुम्हाला पुढे संभाषण करायचं झालं तर तुम्ही फाडफाड इंग्लिशसुद्धा बोलू शकता. तर टेन्स. टेन्स म्हणजेच काय? काळ. आपण आता एक वाक्य बघूया. सोहम इज इटिंग अ मँगो. सोहम आंबा खातोय. यात काय आहे? तर सोहम हा कर्ता आहे. इज इटिंग अ मँगो हे प्रेडिकेट आहे. म्हणजेच काय? विधेय. तर सोहम इज इटिंग अ मँगो ह्या पूर्ण वाक्याचे आपण दोन भाग केलेत. सोहम आणि इज इटिंग अ मँगो. आता या वाक्याचे आपण जर आणखी काही भाग केले आणि प्रत्येक शब्द जो आहे तो काय आहे ते समजून घेतलं तर आपल्याला काय दिसेल? सोहम इज इटिंग अ मँगो. सोहम हा सब्जेक्ट किंवा कर्ता. इज म्हणजे ऑक्झिलरी वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद. इटिंग मेन वर्ब किंवा मुख्य क्रियापद. ईटचं आय एन जी रूप म्हणजे इटिंग. मँगो हे ऑब्जेक्ट आहे किंवा कर्म आहे. ए, ॲन, द हे आर्टिकल्स असतात. आता सोहम इज इटिंग अ मँगो, जी ईट ही मुख्य क्रिया आहे, त्या क्रियेला ऑक्झिलरी वर्ब सपोर्ट करते. म्हणजेच काय? सहाय्यकारी क्रियापद. तर कसं आहे? कुठलंही वाक्य जेव्हा आपण टेन्स शिकतो त्या टेन्समध्ये तीन मुख्य प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे प्रेझेंट टेन्स, दुसरं पास्ट टेन्स, तिसरं फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता हे मुख्य काळ आहेत, पण प्रत्येकी प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर याचे चार भाग झालेले असतात. तर प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचा पहिला प्रकार जो आहे, पहिला भाग जो आहे तो म्हणजेच काय? तर सिम्पल टेन्स. दुसरा आहे कंटिन्युअस, कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स. तिसरा आहे परफेक्ट, परफेक्ट टेन्स. आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय? तर प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स यांचे चार भाग. तर सिम्पल हा पहिला, दुसरं म्हणजे कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह, तिसरं परफेक्ट आणि चौथं परफेक्ट कंटिन्युअस. आता आपण जसं आपलं नाव लिहितो तसं या काळाचं आहे की आपण जर पूर्ण नाव त्याचं लिहिलं तर ते कसं होईल? पहिलं जे आहे ते आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आपण आता जे 12 प्रकार आहेत किंवा 12 भाग आहेत ते आपण बघूया. तर पहिलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, दुसरं आहे सिम्पल पास्ट टेन्स, तिसरं सिम्पल फ्युचर टेन्स. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय? तीन मुख्य प्रकार प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर याचे आपण जर चार असे उपप्रकार बघितले तर एकूण आपल्याला 12 टेन्सेस मिळतात. आणि तेच सिम्पल प्रेझेंट टेन्स ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. खरं म्हणजे टेन्स जो वापर आपण करतो ते सिम्पल प्रेझेंट टेन्स पासून ते फ्युचर परफेक्ट टेन्सपर्यंतच असतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा वापर फार कमी होतो. आता आता काय करूया? तर माझ्यासोबत तुम्ही असा एक तक्ता बनवा. तक्त्यामध्ये तुम्हाला किती रकाने आहेत ते बघा, किती कॉलम्स आणि किती रोज आहेत. तर 5 कॉलम्स आणि 5 रोज आहेत. आता जसं मी लिहितोय तसं तुम्ही लिहायला सुरुवात करा. तर पहिला कॉलम सोडून दुसऱ्या कॉलममध्ये प्रेझेंट, तिसऱ्यामध्ये पास्ट, नंतर फ्युचर. म्हणजे प्रेझेंट, पास्ट
आणि फ्युचर, आणि त्याच्या खालच्या रोजमध्ये सिम्पल, कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह, परफेक्ट आणि परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. आता आपण जर बघितलं तर काय दिसेल आपल्याला, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, आणि त्याचेच 4 भाग प्रत्येकी, म्हणजेच काय, सिम्पल, प्रोग्रेसिव्ह, परफेक्ट आणि परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. तर तुम्ही असा एक तक्ता बनवा आणि आपण आता प्रत्येक तक्त्यामध्ये आपण लिहिणार आहोत की कुठलं मुख्य क्रियापदाचं रूप आपण वापरतोय आणि जर त्याला सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते कसं वापरतो. आपण टेन्सचे हे एकूण 12 प्रकार लिहिले, म्हणजेच काय, प्रेझेंट टेन्स, पास्ट आणि फ्युचर, आणि नंतर त्याचे मग हे आणखी 4 प्रकार. आता आपण एक खेळ खेळूया. मी कुठलाही एक रकाना पॉइंट करतो, तर तुम्ही सांगायचं ते कुठलं आहे म्हणून. आता हे कुठलं आहे, तर हे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. इथे हे आहे प्रोग्रेसिव्ह पास्ट टेन्स. हे आहे फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. हे आहे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. बरोबर. तर हे आता एकूण 12 प्रकार आहेत. आता आपण काय करूया, तर प्रत्येक प्रकारामध्ये आपल्याला कुठलं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे ते आपण बघूया. तर सुरुवात करूया आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सने. आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पहिलं आपण हे काय पाहिलं, तर इथे क्रॉस आलेला आहे. तर क्रॉस म्हणजेच काय, तर इथे सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होत नाही. आणि क्रियेचं कुठलं रूप आहे, तर क्रियेचं पहिलं रूप आहे आणि त्याच्याबरोबर क्रियेचं एस रूप सुद्धा आहे. आता पहिलं रूप कधी आणि एस रूप कधी हे आपण बघूया. हे एक वाक्य आहे जे आपण पहिलं सुद्धा बघितलं. सोहम ईट्स अ मँगो. सोहम करता, ईट्स अ मँगो, ईट हे मुख्य क्रियापद आहे आणि ईटचं एस रूप म्हणजेच काय, ईट्स. तर सोहम ईट्स अ मँगो. इथे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिसतंय का कुठे, तर नाही. करता आणि क्रियेमध्ये, मुख्य क्रियेमध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. आता दुसरं वाक्य, हे आपण आयचं वाक्य बघूया आपण. तर आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो. आता बघा, आय ईट, आय आपल्याला माहिती आहे, तर आय हे एकवचनी असतं, पण मग त्याला ईट का लागलं, तर आता आय आणि यू हे जरी एकवचनी असले तरी ग्रामरच्या नियमानुसार आपण त्यांचा वापर अनेकवचनी म्हणून करतो. म्हणजेच काय, तर आयसाठी आपण जे काही अनेकवचनीसाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लागेल ते आपण आयसाठी आणि यूसाठी वापरतो. म्हणून इथे आता आय हे एकवचनी असून सुद्धा आपण त्याला अनेकवचनीय सहाय्यकारी क्रियापद किंवा आपण मुख्य क्रियापद वापरतो. इथे आपण मुख्य क्रियापद हे जर अनेकवचनी करता असेल तर आपण मुख्य क्रियापदाचं तेच रूप वापरतो, आणि जर करता हा एकवचनी असेल तर आपण मुख्य क्रियापदाचं एस किंवा ईएस रूप वापरतो. म्हणूनच आपण काय पाहिलं, पहिलं वाक्य होतं सोहम ईट्स अ मँगो, म्हणजेच सोहम नंतर ईटचं एस रूप म्हणजे ईट्स अ मँगो. आता आय हे अनेकवचनी असल्या कारणाने तर आय आणि आय ईट अ मँगो. आता आपण पुढची उदाहरणं बघूया. यू ईट अ मँगो. यू आपण काय पाहिलं, तर अनेकवचनी यासाठी वापरायचं आहे, म्हणून यू ईट अ मँगो. आणि दे ईट अ मँगो. दे ईट अ मँगो, ते आंबा खातात. तर टेन्समध्ये आपण आता आपण काय करूया, तर याच्यामध्ये आपण आता प्रत्येक टेन्सनुसार आपण त्यांची उदाहरणं बघूया, आणि एकवचनीचं उदाहरण, आयचं उदाहरण, यूसाठी उदाहरण आणि अनेकवचनीसाठी उदाहरण. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. पुढचं टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स. या सिम्पल पास्ट टेन्समध्ये पहिलं आपण काय पाहिलं, तर क्रॉस म्हणजेच काय, तर इथे सुद्धा सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होत नाही. आणि क्रियेचं कुठलं रूप आहे, तर सेकंड, म्हणजेच काय, दुसरं रूप. फॉर एक्झाम्पल, की समजा गो असेल तर त्याचं वेंट येईल, तसं. तर क्रियेचं दुसरं रूप. आता आपण उदाहरणं बघूया. आयुष कोम्ड इज हेअर. आयुष हा कर्ता आहे. कोम्ब हे मुख्य क्रियापद आहे. आता कोम्बचं दुसरं रूप काय येतं, कोम्ड, ईडी. तर आयुष कोम्ड इज हेअर. आयचं आता उदाहरण, आय कोम्ड
माय हेअर. आय कोम्ड माय हेअर. यू कोम्ड युअर हेअर. यू कोम्ड युअर हेअर. दे कोम्ड देअर हेअर. दे कोम्ड देअर हेअर. कोम्ब म्हणजेच काय तर भांग पाडणे. कोम्ब म्हणजे फणी आणि कोम्बचा अर्थ काय, क्रिया काय होते तर भांग पाडणे. हेअर म्हणजेच काय तर केस. आपण आता पुढचं बघूया. पुढचं आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स यामध्ये सहाय्यकारी क्रियापद लागतं, कारण इथे आपण क्रॉस दिलं नाहीये. तर कुठली सहाय्यकारी क्रियापदं आहे तर एकतर विल आहे किंवा शाल आहे. विल आहे किंवा शाल आहे. जर करता एक वचनी असेल तर आपण विल वापरतो. जर करता अनेक वचनी असेल तर आपण शाल वापरतो. आणि आपण क्रियेचं कुठलं रूप वापरतो तर पहिलं रूप. क्रियेचं कुठलं रूप पहिलं रूप. म्हणून इथे आता आपण उदाहरण बघूया. गौरी विल रीड अ बुक. आता गौरी हा कर्ता आहे. गौरी कर्ता आहे. विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे. रीड हे मुख्य क्रियापद आहे. आता रीडची गंमत अशी आहे की रीड हा शब्द आपण जर पाहिला तर रीड, रेड, रेड स्पेलिंग तीच राहते. फक्त काय तर क्रियेचं रूप आपण वेगळं म्हणू शकतो. पण इथे आता कसं आहे तर गौरी विल रीड अ बुक. गौरी विल रीड अ बुक. गौरी एक वचनी आहे म्हणून विल येते. आता आपण पुढचं बघूया. आयचं. आयचं वाक्य आता कसं येतं तर आय शाल रीड अ बुक. आता आयला आपण शाल का वापरला आहे तर आय हे आपण अनेक वचने धरतो. बघा आता काय आहे की हल्ली जेव्हा आपण इंग्लिश ऐकतो, इंग्लिश बोलतो तर त्यावेळेस जे नियम आहेत, जे मुख्य नियम आहेत ग्रामरचे ते आपण वापरत नाही. म्हणून काय होतं तर खूपदा म्हणजे हल्ली असं म्हणायला लागेल की आय हे शाल यायला हवं, पण तरी सुद्धा विल वापरलं जातं. म्हणून जर तुम्ही पाहिलं की कुणी आपलं आयसाठी विल वापरताय तर समजून जायचं की ते आता इंग्रजीमध्ये ह्याचा सराव झालेला आहे किंवा आता लोक आयसाठी विल सुद्धा वापरतात. पण जर आपल्याला नीट ग्रामर शिकायचं असेल, नीट ग्रामर लिहायचं असेल तर आपण आयसाठी शालच वापरूया. पुढचं आहे यू शाल रीड अ बुक. शाल हे सहाय्यकारी क्रियापद आहे. रीड हे मुख्य क्रियापद अ बुक. आणि दे अनेक वचनी. ते शाल रीड अ बुक म्हणजेच काय तर ते पुस्तक वाचतील. दे शाल रीड अ बुक. आता हे जे सिंपलची वाक्य आहेत किंवा सिंपलचे सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद या खणामधले आहेत, तर आपण समजा आपल्याला ते पाठांतर करायचं असेल तर आपण ते कसं पाठांतर करू तर क्रॉस SES फर्स्ट, क्रॉस सेकंड आणि विल शाल फर्स्ट. क्रॉस SES फर्स्ट. तर क्रॉस म्हटल्या आपल्याला असं कळायला हवं की क्रॉस म्हणजेच काय तर सहाय्यकारी क्रियापद नाहीये. आणि SES फर्स्ट म्हणजेच काय तर मुख्य क्रियापदाचं SES रूप किंवा मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. क्रॉस सेकंड म्हणजेच काय तर दुसरं रूप. क्रॉस म्हणजेच काय तर इथे सहाय्यकारी क्रियापद नाहीये. आणि विल शाल म्हणजे जर करता एक वचनी असेल तर विल, करता शाल अनेक वचनी असेल तर शाल आणि क्रियेचं पहिलं रूप. आता आपण पुढे जाऊया. पुढे आता पुढचं कुठलं टेन्स आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या कंटिन्युअसला आपण प्रोग्रेसिव्ह सुद्धा म्हणतो. आता या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कुठली सहाय्यकारी क्रियापदं वापरली जातात तर ॲम, इज आणि आर. ॲम, इज आणि आर. तर ॲम, इज आणि आर म्हणजे कसा वापर त्याचा होतो तर जर करता आय असेल तर ॲम वापरतो आपण. करता जर आय असेल तर ॲम वापरतो. जर करता एक वचनी असेल तर इज वापरतो. आणि करता अनेक वचनी असेल तर आपण आर वापरतो. आणि क्रियेचं कुठलं रूप आहे तर ING रूप. क्रियेचं कुठलं रूप आहे तर ING रूप. चला आपण आता उदाहरणं बघूया. वेदिका इज कुकिंग अ मील. वेदिका इज कुकिंग अ मील. आता वेदिका एक मुलगी आहे, एकटी आहे, तर एक वचनी आहे. म्हणून काय येतंय सहाय्यकारी क्रियापदाचं कुठलं रूप येत आहे तर इज. किंवा कुठलं सहाय्यकारी क्रियापद वापरतोय आपण तर इज. आणि कुकिंग, कुकचं ING रूप म्हणजेच काय तर कुकिंग. ती जेवण बनवते. मील म्हणजे जेवण. तर वेदिका हे जेवण बनवते. आता आय, समजा आय आहे तर आयसाठी आपण इज नाही वापरत, पण आपण काय वापरतो तर ॲम. आय ॲम कुकिंग अ मील.
आय ॲम कुकिंग अ मील. आठवा, आपण इथे काय पाहिलेलं, तर ॲम इज आर, त्याचं ॲम जे आहे ते आपण आयसाठी इथे वापर करतोय. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आयसाठी ॲम हे सहाय्यकारी क्रियापद लागतं, हे एक लक्षात ठेवायला हवं आपल्याला. तर आपण पाहिलं आय ॲम कुकिंग अ मील. आपण पुढे जाऊया. आता यू, यू जसं आपण म्हटलं तर अनेक वचनी आहे, म्हणून यू आर कुकिंग अ मील. यू आर, यू इज येत नाही, तर यू आर कुकिंग अ मील. आणि जर अनेक वचनी असेल तर दे आर कुकिंग अ मील. दे आर कुकिंग अ मील. ठीक आहे. चला आपण पुढचं बघूया. आता पुढे आहेत आपलं पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये कुठली सहाय्यकारी क्रियापदे येतात, तर वॉज आणि वर. वॉज आणि वेअर. जर कर्ता एक वचनी असेल तर वॉज येतं, आणि कर्ता जर अनेक वचनी असेल तर वेअर येतं. आणि क्रियेचं कुठलं रूप, तर आय एन जी. आय एन जी म्हणजेच काय, तर प्रेझेंट पार्टिसिपल. आता आपण याची उदाहरणं बघूया. सम्यक वॉज फ्लाइंग अ काइट. सम्यक हा कर्ता आहे, वॉज फ्लाइंग अ काइट. वॉज सहाय्यकारी क्रियापद, सम्यक एक वचनी असल्या कारणाने कुठलं सहाय्यकारी क्रियापद येतं, तर वॉज. फ्लाय, फ्लाय उडणे, इथे उडवणे येतं. तर फ्लायचं आय एन जी रूप म्हणजेच काय, तर फ्लाइंग. काइट म्हणजेच काय, पतंग. तर सम्यक पतंग उडवतोय. आता आय, आय वॉज फ्लाइंग अ काइट. आता इथे वॉज कसं काय येत आहे, तर या काळामध्ये म्हणजेच काय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आय आणि यू आर यूज. आपल्याला माहिती आहे आय आणि यू हे आपण प्लुरल म्हणून वापरतो, पण स्पेशली, पण खास करून पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आय आपण सिंग्युलर म्हणून वापरतो. आय आपण सिंग्युलर म्हणून वापरतो. खूपदा जर तुम्ही इंग्रजी कविता वगैरे वाचल्यात तर कधी कधी आयला वेअर सुद्धा लिहितात, पण ते सगळं काव्यात्मक आहे. पण आपण लिहिताना, बोलताना आपण आयला, आयसाठी आपण सहाय्यकारी क्रियापद वॉज हेच वापरतो. तर आय वॉज फ्लाइंग अ काइट. ठीक आहे. आता पुढे आपण बघूया. यू वर फ्लाइंग अ काइट. यू वर फ्लाइंग अ काइट. आणि दे वर फ्लाइंग अ काइट. दे वर फ्लाइंग अ काइट. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढचा आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता यामध्ये कुठली सहाय्यकारी क्रियापदे येतात, तर विल बी किंवा शाल बी. विल बी किंवा शाल बी. आता मला असं वाटतंय की मी सांगण्याच्या अगोदरच तुम्हाला कळलं असेल की आपण कुठली सहाय्यकारी क्रियापदं कुठे वापरतो. समजा करता एक वचनी असेल तर आपण विल बी वापरू, आणि करता अनेक वचनी असेल तर आपण शाल बी वापरू. आणि क्रियेचं कुठलं रूप, तर आय एन जी रूप. क्रियेचं कुठलं रूप, तर आय एन जी रूप. समजा समजा करता हा आय असेल तर आपण काय वापरू, बरोबर, आपण त्याला शाल बी वापरू. ठीक आहे. आपण आता उदाहरणं बघूया. रुद्रा विल बी सोईंग अ सीड. रुद्रा विल बी. रुद्रा आता एक व्यक्ती आहे. रुद्र विल बी. विल बी हे सहाय्यकारी क्रियापद आहे. सोईंग, सोईंग म्हणजे रुजवणे, पेरणे. तर सोईंग अ सीड. सो या क्रियेचं आय एन जी रूप. सो या क्रियेचं आय एन जी रूप, म्हणून सोईंग अ सीड. रुद्रा विल बी सोईंग अ सीड. जर करता आय असेल तर आयसाठी काय येणार, आय शाल बी सोईंग अ सीड. आय शाल बी सोईंग अ सीड. यू असेल तर यू शाल बी सोईंग अ सीड. यू शाल बी सोईंग अ सीड. आणि जर करता अनेक वचनी असेल वी, तर वी शाल बी सोईंग अ सीड. वी शाल बी सोईंग अ सीड. माझ्याबरोबर लिहिताय ना तुम्ही, की जर तुम्हाला फास्ट असं वाटत असेल तर हवं तर व्हिडिओ पॉज करा, ती जी वाक्य आहेत, उदाहरणं आहेत किंवा जो तक्ता आहे तो कॉपी करा, आणि नंतर मग पुन्हा प्ले करा आणि सुरू असू द्या. ठीक आहे. आता आपण परफेक्ट टेन्सेस बघणार आहोत. आता परफेक्टमध्ये पहिलं, आपण एक विसरलो, आपल्याला परत सराव करायचा आहे. आता आपण सराव करूया कंटिन्युअस टेन्सचा. तर आपण पाठ करायला कसं म्हणू, जसे आपण पाढे पाठ करतो तसं आपण हे पण पाढ्यासारखं पाठ करा. म्हणजेच काय, की तुम्हाला नंतर कधी आठवायचं असेल तर तुम्ही ते जर आठवलं तर तुम्हाला त्या सुरामध्ये किंवा त्या प्रकारे तुम्हाला लगेच आठवेल. तर आपण दुसरं बघूया कसं होतं ते कंटिन्युअसमध्ये. ॲम इज आर, वॉज वेअर, विल बी शॅल बी, आय एन जी फॉर्म ऑफ मेन वर्ब. तर काय, ॲम इज आर, वॉज वेअर, विल बी शॅल बी, आय एन जी फॉर्म ऑफ मेन वर्ब. बरोबर. आता आपण समजा सिंपल
आणि कंटिन्युअस हे दोन्ही एकत्र आपण बोललो, हे दोन्ही आपण एकत्र पाठ करायचे तर आपण कसं करू, तर क्रॉस SES फर्स्ट, क्रॉस सेकंड, विल शाल फर्स्ट. पुढे एम इज आर, वॉज वेअर, विल बी शाल बी आणि ING फॉर्म ऑफ मेन वर्ब. बरोबर. आता आपण पुढे जाऊया. पुढचं आता आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स तर सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे इथे, तर हॅज आणि हॅव. हॅज आणि हॅव. जर करता एक वचनी असेल तर आपण हॅज वापरतो, जर करता अनेक वचनी असेल तर आपण हॅव वापरतो. आणि क्रियेचं कुठलं रूप, तर तिसरं रूप. फॉर एक्झाम्पल जर गो असेल तर गो, वेंट आणि गॉन. ठीक आहे. समजा चूज असेल तर चूज, चोज आणि चोजन. तसं तर आपण याच्यात उदाहरणं बघूया. तर उदाहरण असं आहे, कृती हॅज इटन द कस्टर्ड ॲपल. कृती हा करता आहे, हॅज सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरतोय, हॅज वापरतोय. करता एक वचनी असल्या कारणाने हॅज. इटचं कुठलं रूप आहे, तर तिसरं रूप आहे, म्हणजे इट, एट आणि इटन. आपण खाली बघू शकता की इटचं पहिलं रूप इट येतं, दुसरं रूप एट येतं आणि तिसरं रूप इटन येतं. तर कृती हॅज इटन द कस्टर्ड ॲपल. कस्टर्ड ॲपल म्हणजेच काय, तर सीताफळ. तर पुढची उदाहरणं बघूया. आय हॅव इटन द कस्टर्ड ॲपल. आय हे अनेक वचनी आहे म्हणून हॅजच्या ऐवजी आपण तिथे काय वापरतोय, हॅव. म्हणून आय हॅव इटन द कस्टर्ड ॲपल. पुढे यू, यू हॅव इटन द कस्टर्ड ॲपल. नंतर दे, तर दे हॅव इटन द कस्टर्ड ॲपल. बरोबर. दे अनेक वचनी आहे म्हणून हॅव येत आहे आणि इटचं तिसरं रूप म्हणजेच काय, तर इटन येते. आता आपण पुढे जाऊया. आता पुढचा जो काळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स हा खूपच सोपा आहे, कारण इथे सहाय्यकारी क्रियापद एकच लागतं. ते तुमचं एक वचनी असो किंवा अनेक वचनी करता असो, सहाय्यकारी क्रियापद हे फक्त हॅड असंच येतं. तर सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे, हॅड आहे. आणि क्रियेचं कुठलं रूप आहे, तर तिसरं रूप आहे, थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब. उदाहरणं बघूया आपण. ठीक आहे. युग हॅड गॉन फॉर द पार्टी. युग हॅड गॉन फॉर द पार्टी. आता मुख्य क्रिया कुठली आहे, तर गो. पहिलं रूप काय आहे त्याचं, गो. तर गोचं दुसरं रूप काय आहे, वेंट. गोचं दुसरं रूप वेंट आहे. तिसरं रूप काय आहे, तर गॉन. तिसरं रूप आहे गॉन. म्हणून गो, वेंट आणि गॉन. एक चित्रपट पण आलेला अशा नावाने, ते होतं गो. वेंटच्या ऐवजी गोवा लावलं. तर आपण ग्रामर बघूया, चित्रपट नको. इथे गो, वेंट आणि गॉन. आता आपण याची आणखी जर उदाहरणं बघितली तर कशी आहे, आय हॅड गॉन फॉर द पार्टी. इथे एक वचनी असो किंवा अनेक वचनी असो, सहाय्यकारी क्रियापद आपल्याला हॅडच लागणार. तर आय हॅड गॉन फॉर द पार्टी. नंतर यू हॅड गॉन फॉर द पार्टी. यू हॅड गॉन फॉर द पार्टी. आणि दे हॅड गॉन फॉर द पार्टी. दे हॅड गॉन फॉर द पार्टी. ठीक आहे. पुढचं बघूया आता. आता पुढचं टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स इथे कुठलं सहाय्यकारी क्रियापद वापरतोय आपण, तर विल हॅव किंवा शॅल हॅव. जर करता एक वचनी असेल तर विल हॅव, जर करता अनेक वचनी असेल तर शॅल हॅव. ठीक आहे. करता एक वचनी असेल तर विल हॅव, करता अनेक वचनी असेल तर शॅल हॅव. आणि क्रियेचं कुठलं रूप, तर तिसरं रूप, तर थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब. उदाहरणं बघूया आपण. विहान विल हॅव चोजन द गिफ्ट. विहान एका मुलाचं नाव आहे, हा एकटा आहे. तर क्रियेचं सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरतो इथे आपण, विल हॅव. एक वचनी असल्या कारणाने विल हॅव. विहान विल हॅव चोजन. चूजचं तिसरं रूप. चूज हे पहिलं रूप आहे, चोज हे दुसरं रूप आहे आणि चोजन हे तिसरं रूप आहे. म्हणजेच काय, चूज, चोज, चोजन. इथे आता आपण चोजन हे वापरतोय. विहान विल हॅव चोजन द गिफ्ट. जर करता आय असेल तर आपण काय लावू सहाय्यकारी क्रियापद, शाल हॅव. आय शाल हॅव चोजन द गिफ्ट. आय शाल हॅव चोजन द गिफ्ट. यू असेल तर यू शाल हॅव चोजन द गिफ्ट. यू शाल हॅव चोजन द गिफ्ट.
आणि दे असेल तर दे शाल हॅव चोजन द गिफ्ट, दे शाल हॅव चोजन द गिफ्ट. ठीक आहे. आता जर तुम्हाला हे परफेक्ट टेन्सेस पाठ करायचे आहेत तर कसा आपण सराव केलेला, हॅज हॅव, हॅड, विल हॅव, शाल हॅव. हॅज हॅव, हॅड, विल हॅव, शाल हॅव, थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब. ठीक आहे. आता आपण सगळं एकत्र घेऊया. क्रॉस एस फर्स्ट, क्रॉस सेकंड, विल शाल फर्स्ट, am is are, was were, will be shall be, ing form of main verb, has have, had, will have, shall have आणि थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब. कळतंय ना सगळ्यांना? ठीक आहे. आता आपण पुढचं टेन्स बघूया. पुढचं टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आता या टेन्सची एक गंमत आहे की जे तुमचं परफेक्ट टेन्स आहे त्या परफेक्ट टेन्सच्या पुढे आपण बीन जर लावलं, प्रत्येक सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे जर आपण बीन लावलं तर ते परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स झालं. ठीक आहे. आणखी एक गोष्ट की परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स हे आपण फार कमी वापर होतो. खरं म्हणजे जर आपल्याला संवाद साधायचा असेल, बोलायचं असेल इंग्रजी किंवा लिहायचं असेल तर खूपदा आपण परफेक्ट टेन्स पर्यंतच गोष्टी आपण वापरतो, सहाय्यकारी क्रियापद वापरतो आणि परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स याचा वापर त्याचा फारच कमी होतो. जे काही असेल ते आपण काय करायचं, आपण आता सगळे जसे आपण शिकतोय तसं हे पण आपण शिकून घ्यायचे. तर हे कुठलं आहे, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. सहाय्यकारी क्रियापद कुठलं, जर करता एक वचनी असेल तर हॅज बीन आणि करता अनेक वचनी असेल तर हॅव बीन. क्रियेचं कुठलं रूप येणार, आयएनजी फॉर्म ऑफ मेन वर्ब. आपण कुठे बरं बघितलं होतं आयएनजी फॉर्म, बरोबर आपण बघितलं होतं कंटिन्युअस मध्ये. तर तोच प्रकार आहे, क्रियेच्या पुढे आयएनजी लावायचं म्हणजे त्याचं आयएनजी फॉर्म आलं. ठीक आहे. आपण उदाहरणं बघूया. द कॉप हॅज बीन रनिंग बिहाइंड द थीफ. द कॉप, कॉप म्हणजे पोलीस. तर द कॉप हॅज बीन रनिंग, रनिंग म्हणजे पळणे. तर तो कॉप पळत होता कुणाच्या मागे, बिहाइंड. इथे आपण चेज शब्द सुद्धा वापरता आला असता, चेज म्हणजे पाठलाग करणे. तर ठीक आहे, आपण इथे रन वापरले. द कॉप हॅज बीन रनिंग बिहाइंड, बिहाइंड च्या मागे. थीफ म्हणजे चोर. कॉप हॅज बीन रनिंग बिहाइंड द थीफ. आता आयचं वाक्य, आय हॅव बीन रनिंग बिहाइंड द थीफ. आपण काय पाहिलंय तर आय हे अनेक वचनी, म्हणून मग आय हॅव बीन रनिंग बिहाइंड द थीफ. You have been running behind the thief. You have been running behind the thief. We have been running behind the thief. We have been running behind the thief. ठीक आहे. आता आपण पुढचा बघूया. पुढचा आहे पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स जी आपण गंमत पाहिली होती परफेक्ट मध्ये की जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते एकच आहे, त्यामुळे करता एक वचनी असो किंवा करता अनेक वचनी असो तर आपण काय करतोय, एकच सहाय्यकारी क्रियापद वापरतोय. तसंच इथे आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे की पुढे आपण फक्त बीन लावतो म्हणजेच काय, ते झालं परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये काय आहे सहाय्यकारी क्रियापद, हॅड बीन. काय आहे सहाय्यकारी क्रियापद तर हॅड बीन. आणि क्रियेचं कुठलं रूप आहे तर आयएनजी फॉर्म आहे, आयएनजी फॉर्म ऑफ मेन वर्ब. चला तर उदाहरण बघूया. द फार्मर हॅड बीन प्लविंग द फील्ड. द फार्मर, फार्मर शेतकरी, हॅड बीन प्लविंग. प्लविंग म्हणजेच काय तर नांगरणे. प्लव म्हणजेच काय, नांगर. तर तो प्लविंग करतो आहे, कसलं करतोय, फील्डचं. फील्ड म्हणजे शेताचं, तो शेताची नांगरणी करतोय. द फार्मर हॅड बीन प्लविंग द फील्ड. आयचं वाक्य, आय हॅड बीन प्लविंग द फील्ड. आय हॅड बीन प्लविंग द फील्ड. यू, यूचं वाक्य, यू हॅड बीन प्लविंग द फील्ड. यू हॅड बीन प्लविंग द फील्ड. आणि वी, वीचं वाक्य, वी हॅड बीन प्लविंग द फील्ड. वी हॅड बीन प्लविंग द फील्ड. ठीक आहे. तर ही उदाहरणं आहेत. पुढे आपण बघूया. पुढचा कुठला येतं, हा लास्ट टेन्स आहे, टेन्सचा प्रकार आहे. हे कुठला आहे, फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आणि सहाय्यकारी क्रियापद कुठला आहे तर विल हॅव बीन आणि शाल हॅव बीन. जर करता एक वचनी असेल तर विल हॅव बीन आणि करता अनेक वचनी असेल तर शाल हॅव बीन. क्रियेचं कुठलं बरं रूप तर आयएनजी रूप म्हणजेच काय, आयएनजी फॉर्म ऑफ मेन वर्ब.
चला तर उदाहरणं बघूया. द कॅटरपिलर विल हॅव बीन इटिंग द थीफ. हे गमतीशीर करता टाकलं इथे. कॅटरपिलर म्हणजेच काय, तर अळी. फुलपाखराची अळी असते, त्या अळीला आपण कॅटरपिलर म्हणतो. तर कॅटरपिलर विल हॅव बीन इटिंग. आता इथे आपण इटचं कुठलं रूप वापरलंय, तर आयएनजी रूप. द कॅटरपिलर विल हॅव बीन इटिंग द लीफ. आय जर करता आय असेल तर वाक्य कसं येईल, आय शॅल हॅव बीन इटिंग द लीफ. आय शॅल हॅव बीन इटिंग द लीफ. यू असेल तर यू शॅल हॅव बीन इटिंग द लीफ. यू शॅल हॅव बीन इटिंग द लीफ. वी असेल तर वी शॅल हॅव बीन इटिंग द लीफ. वी शॅल हॅव बीन इटिंग द लीफ. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे सगळे 12 टेन्सेस पाहिलेत. बरोबर. आता आपण जसं मी म्हटलं की पाठांतर करायचंय, तर आपण कसं पाठ करू, हे बघा. जर आपण हे पाठ केलं तर तुम्ही हे कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला आला तरी तुम्हाला तो सोडवता येईल. तुम्हाला फक्त योग्य ते सहाय्यकारी क्रियापद लावायचं आहे आणि योग्य ते मुख्य क्रियापदाचं रूप लिहायचं आहे. ठीक आहे. तर आपण पूर्ण पाठ करूया. मी आता हे हायलाईट केलेलं आहे. तर बघा, आता सुरुवात करूया सिंपल प्रेझेंट टेन्स पासून. तर क्रॉस SES फर्स्ट, क्रॉस सेकंड, विल शॅल फर्स्ट. क्रॉस SES फर्स्ट, क्रॉस सेकंड, विल शॅल फर्स्ट. am is are, was were, will be shall be, ing form of main verb. am is are, was were, will be shall be, ing form of main verb. has, have, had, will have, shall have, third form of main verb. has, have, had, will have, shall have, third form of main verb. has been, have been, had been, will have been, shall have been, ing form of main verb. has been, have been, had been, will have been, shall have been, ing form of main verb. ठीक आहे. तर पूर्ण आपण जर पाहिलं तर कसं येणार, क्रॉस SES फर्स्ट, क्रॉस सेकंड, विल शॅल फर्स्ट, am is are, was were, will be shall be, ing form of main verb. has, have, had, will have, shall have, third form of main verb. आणि has been, have been, had been, will have been, shall have been, ing form of main verb. ठीक आहे. तर टेन्स ज्याला आपण खूप घाबरतो, जे आपल्याला वाटतं की जो पाया आहे, तर हा आपण एकदम सहजरित्या शिकलोय. आता जर तुम्हाला कधीही टेन्स आलं, टेन्सचा प्रश्न आला किंवा इंग्रजी बोलायचं असेल, तर हे जर तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला इंग्रजी अगदी सोपं जाईल. ठीक आहे. कळलं तर सगळ्यांना? थँक्यू.